हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आहे सोमवार, तर तुम्हा सर्वांना शुभ सोमवार. तर इथं देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज आम्ही जाणार आहोत देवाच्या दर्शनाला. तर इथं पहा, देवाच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. श्री शुक्लेश्वर म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे, आमच्या जवळच आहे. तर मग म्हटलं चला आपण दर्शनाला जाऊया. आज चौथा सोमवार आहे. याच्या अगोदर पण काही इकडे तिकडं जाण्यामुळे काही व्यवस्थित जाणं नाही झालं आणि गावाकडे होते गेले होते, मग त्यामुळे बराच वेळ गेला. तर खूप छान देवस्थान आहे, तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते. तर चला, तर मग हे बघा, सोनूचं गणवेशवरच आहे. तिचं ना असं चाललेलं असतं, इथं नाही तिथं नाही, मग त्याच्यामुळं तिला गणवेश वगैरे घातलेला होता. आणि तिला शाळेत जायचं, त्याच्या अगोदर म्हटलं देवाचं दर्शन करून यावं. तर मग तुम्हाला बरोबर पूर्ण दाखवते मंदिर कसं आहे. खूप छान आहे आतमध्ये. तर तुम्ही इथं नक्की आलेलं नसाल तर नक्की जाऊन पहा. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न असं वाटतं. तर आजूबाजूचे जे लोक असतात नाही तर नेहमी दर्शनाला वगैरे येत असतात. तर पुढं तुम्हाला मंदिर दाखवते, चला. इथं पहा, नंदीचं दर्शन घेतलंय. पहिल्या स्टार्टिंगला नंदी आहेत आणि आता सोनू इथं घंटी वाजवते उड्या मारू आणि आता आतमध्ये जाऊया. आणि खूप छान मंदिर आहे. अशा पद्धतीने मंदिर आहे हे पहा. आणि आतमध्ये ना डायरेक्ट महादेवापर्यंत पशी जाऊन दर्शन घेतात दररोजचं. पण आज सोमवार असल्यामुळे असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे श्रीकृष्णाचा हे केलेलं आहे. तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, साज घातलेला आहे महादेवाला. तर खूप छान असं केलेलं आहे. तर तुम्ही पहा किती सुंदर असं झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. इथं बेल वगैरे राहायला दर्शन वगैरे घेतलं. आणि हे पहा, अशा पद्धतीने बाहेरूनच दर्शन घ्यायचं, आतमध्ये एंट्री नाही आहे, बाहेरूनच दिसतं तेवढं दर्शन घ्यायचं. आणि हे पहा, अशा पद्धतीचं मंदिर आहे. खूप छान आहे. दर्शन वगैरे झालं तर सोनं शूट करते. हे बघा, मला म्हणते तू दर्शन घे, मी तुझं शूट करते. तरी बघा, मी म्हटलं दर्शन घेते. नंतर मग म्हटलं आता चला निघूया. आता अगोदर दर्शन घेतलं होतं पण शूट नव्हतं केलं, तर मग परत मी एकदा आतमध्ये आले आणि शूट करायला लागले. मग ती सोनं शूट करते, मी चालते आहे. तिला म्हणते दे इकडं मोबाईल, तुला व्यवस्थित शूट नाही करता येत. ती काय करते, हलवती आहे कॅमेरा इकडून इकडं. तर मग त्याच्यामुळं तर मग हे पहा, आता आतमध्ये आलेलो होतो ना, तर तिथं व्यवस्थित ते परत मी एक व्हिडिओ टाकला दुसरा. काय झालं, पूर्ण व्यवस्थित झालेलं नाहीत, व्हिडिओ मागं पुढं झालेले आहेत, तर समजून घ्या. आता बाहेर आलेलो आहोत. तर इथं बघा, फोटो वगैरे काढले पाठीमागच्या साईडने. तर तिथं पण खूप छान असे छोटे छोटे देव आहेत, छोटे छोटे मंदिर आहेत. तर तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. तर तिथला काही व्हिडिओ शूट झाला नाही. व्हिडिओ कसा उलटा सुलटा होतो बाहेर जाताना, तर मग होत नाही व्हिडिओ शूट. मी तुम्हाला व्यवस्थित असं मंदिर दाखवते. आधी फोटो वगैरे काढू आम्ही. तरी बघा, सोनूची लई मज्जा येते. विशालचा आता हाय हाय चालू होईल. हे बघा, मोबाईल घेतलं की पहिले हाय हाय करते. त्यांना लय आवडतं हाय हाय करायला. तर अशा पद्धतीने हाय हाय करते. तर फोटो वगैरे काढले. सोनूला दर्शन वगैरे घेऊन ये ना, तिला शाळेत पाठवायचं होतं, बाकीचं सगळं आवरून वगैरे ठेवलं होतं. मग त्याच्यामुळे तिला म्हटलं इथं जवळच्या मंदिरामध्ये दर्शन करून आणावं. तर थोड्या वेळ बसले होते, तर विशालचं चाललं होतं तिकडं प्रसाद घेण्यासाठी, चल म्हणून त्याच्या पप्पाला वडून घेऊन गेला. मग तोपर्यंत इथं 1 सेकंद बसले आणि फोटो वगैरे काढले होते थोडेसे. तरी मग अशा पद्धतीचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप छान वाटतंय. नाही सोनू आलेली आहे घेऊन. आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढं पण 2-3 ठिकाणी जायचं आहे, तर तुम्हाला दाखवते. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण हे सोमवार स्पेशल व्हिडिओ येणार आहे, तर मग एवढाच व्हिडिओ टाकेल. पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं टाकेल. तर इथं बघा पाणी वगैरे आहे. तर खूप सुंदर असं देवस्थान आहे खाली. आणि इथं बघा निघालो तर आम्ही आता. तर अशा पद्धतीने आता आम्ही जाणार आहोत घरी. इथं बेलाचे फूल वगैरे इथूनच घेतला होता मी बेल, ते आतमध्ये जाताना. इथून आता जायचंय. हे बघा, सोनूला जायचंय शाळेमध्ये.
विशालचं कसं असतं, विशालला असं कुठं गेलं ना तर पटकन घरी येऊशी वाटत नाही, त्याला तिथंच बसं वाटतं. तो ओढून मोडून धरून धरून आणावं लागतो, नाही तर तो इकडं तिकडं पळवतो. शांत काही बसत नाही. मग आता गाडीवर बसायला पण एकदम पहिलं पुढं बसायचं असतं त्याला. तर आता मी घरी गेल्याच्या नंतर बोलते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.